संगोपन करता येईल अशा ज्या ज्या शक्य आहे त्या सगळ्या विषयांना स्पर्श करायचा प्रयत्न केला. मला असं वाटते तुमचं समाधान झालं असावं. कोणाची तरीही काही शंका असेल तर आपण कृपया ती सांगावी, म्हणजे आम्हालाही समाधान वाटेल की हा शंका निरसन झालेला आहे बऱ्यापैकी. आणि सरांना विनंती करते की या निमित्ताने जर 2 वाक्य बोललात आपण तर आम्हाला आवडेल. सर होणार आहे, पण तत्पूर्वी मला स्वतःला सरांनी त्याची सकाळपासून माहिती मिळाली आहे. खूप खूप समाधान वाटलं आणि आनंद वाटला सर की आपण स्वतः आता MSCची परीक्षा देत आहात आणि तिच्या सगळ्यांच्या वस्त्या खाली वापरून त्यांना या त्यांना शिकण्याची उर्मी असणं, एवढी मोठी संस्था उभी करणं, ती चालवणं, सगळ्यांना सोबत नेणं. आपल्या कुटुंबातल्या 10 माणसांना सुद्धा तिथं आम्हाला सापडता येत नाही. कधी कधी कसरत करावी लागते आणि आपण ही सगळी खूप निस्वार्थ भावनेने करत आहात. सकाळपासून मी आपल्याविषयी जिथून जिथून ऐकते ते खूप खूप आम्हाला स्वतःला एनरिच करणार आहे सर. आपले आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना असावेत अशीच खरं शुभेच्छा आहे, अशीच इच्छा आहे आपल्याकडे. मागच्या महिन्यामध्ये मेल आली आणि तुळशीताई आंबेडकर आपल्याकडे येत आहे 3 तारखेला 3 डिसेंबरला असं त्यांनी कळवलं. आणि त्या मेलच्या खाली एक यूट्यूबचा एपिसोड होता, जवळजवळ तो 10 मिनिटाचा होता मराठीमध्ये. आणि त्या एपिसोडमधून मला त्या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरून मला त्यांची ओळख झाली. आणि नंतर त्या लातूरच्या आहे म्हटल्यानंतर म्हटलं मराठवाड्यातले आहे, थोडासा माझा वीक पॉईंट आहे मराठवाड्यात असणं, पण याचा अर्थ भारतीय असणं हे जास्त चांगलं आहे. पण अभिनिवेश असतात वेगवेगळ्या प्रकारचे, आपण सामान्य माणसं असल्यामुळे आपण त्या अभिनिवेशाच्या पोटी कदाचित थोडं बहुत ऍडजस्ट करतो, थोडं बहुत अग्रेसिव्ह होतो, थोडं बहुत सबमिसिव्ह होतो. जे जे काही करता येईल प्रत्येकाला आपण तो करतो. पण त्यांचं आत्ता मी जे संभाषण ऐकलं, माझी एक सवय आहे, समोर आपण बोलायला तो कसा बोलतो त्यावेळेस मी त्याला म्हणतात तू नांदेड करता आहेस का, तू खानदेशी आहेस का, तू सोलापूर करता आहेस का. पण मला या मराठवाड्यात असं वाटलं नाही. म्हणजे ते पूर्णपणे माणसाळून गेले, मुंबईच्या पुण्याची भाषा सगळे बोलत होत्या. मी त्याला ओळखण्यासाठी मराठवाड्यात. मित्र, संभाषण ही कला या जीवसृष्टीमध्ये मानवाकडे आहे, इतर प्राण्याकडे नाही आहे. आणि हेच आपलं मानवसृष्टीचं वैभव आहे. आणि ते वैभव जे आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे ते आपल्याला पुरेपूर वापरता येईल का, आणि ते वापरल्यानंतर आपल्याला त्याचा चांगल्या कामासाठी, विद्वेष करण्यासाठी नाही तर सुसंवाद घडवण्यासाठी, सौहार्द टिकवण्यासाठी आपल्याला त्याचा वापर करता येईल का, तो कसा करता येतो कदाचित आज आपण त्यांच्याकडनं या कार्यशाळेमध्ये थोडक्यामध्ये अनुभवलेलं आहे. आज आपण बघतो जग हे खूप मोठं आहे, पण ते हळूहळू लहान होत चाललं. आपल्या जागतिक सीमा आहेत त्या हळूहळू धुसर होत चाललेल्या आहेत, पण त्याच वेळेस अभिनिवेश वाढत चाललेले आहे. म्हणजे संवाद होतोय, पण तो सुसंवाद होणं गरजेचं आहे. आणि तो सुसंवाद कसा ठेवायचा, त्याची परिमाण कशी ठेवायची, त्याची परिमाणं कशी आपल्याला समजून घ्यायची, हे मला असं वाटतं आपल्या या कार्यशाळेचं यश आहे. आणि मी जो काही आपल्यासमोर उभा आहे तो मी म्हणून नाही आहे, तर माझ्या विद्यार्थ्यांनी मला घडवलं. गेले 40-45 वर्षापासून जे मला विद्यार्थी घडवत गेले, आणि मला असं वाटतं की माझ्यामध्ये अजूनच स्कोप आहे त्यांना घडवण्याचा, म्हणून मी तात्पुरती परीक्षा चालवली आहे. मला असं वाटतं की शिक्षक जर चांगलं व्हायचं असेल तर आपल्याला चांगले विद्यार्थी व्हायलाच पाहिजे. आणि जोपर्यंत आपण विद्यार्थी राहू तोपर्यंत आपण शिक्षण राहू शकतो, शिक्षक राहू शकतो. ज्या दिवशी आपल्याला विद्यार्थीपणा संपेल, मला असं वाटतं त्या दिवशी आपल्या शिक्षकाचं पूर्ण
मला असं वाटतं की आज आपण दिवसभर ऊर्जा मिळवलेली आहे, तुम्ही थकलेलं नाही आहे, पण आपल्या कार्यक्रमाला कुठेतरी आपण सीमा दिली पाहिजे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, या संस्थेच्या वतीनं आणि आपल्या MITच्या कार्यक्षेत्रातील 12,000 विद्यार्थी आणि त्यांचे 24,000 पालक या सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो, अभिनंदन देतो. आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला शक्य असेल, कारण आपलं कार्य हे अनाधिकाराने चालणार आहे, आपण सतत कार्यरत राहावं, आपल्याला दीर्घायुष्य राहावं, कौटुंबिक सुख लावावं आणि हे कार्य आपल्या माध्यमातून असंच घडत राहावं ही शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम आपल्याकडे थँक्यू सर, थँक्यू. जाहीर करते परत कधी योगाला तर आपण जरूर भेटू. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.